नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी विषय भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता सन 2026 ची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. माध्यम मराठी 75 प्रश्न गुण 150. चला तर सोडू. विभाग पहिला मराठी. पहा गुण प्रश्न 15 आणि गुण 30. पहा पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? विरामचिन्ह एक आहे स्वल्पविराम, डबल अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम असे 3 विरामचिन्ह वापरले आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न दुसरा, स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरतात? स्वातंत्र्यवीर हे थोर हे संबोधन विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी वापरले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा शब्द. इथं मागे पुढे जम्पलिंग वर्ड्स दिलेले आहेत. आपल्याला ते वाक्य तयार करायचे आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे, शेवटी आलं आहे, मग आहे वाक्य पूर्ण करतं म्हणून ते क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न चौथा, सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा आणि त्या प्राण्याच्या पिल्लूदर्शक शब्द व निवारा अनुक्रमे कोणता? पिल्लूदर्शक शब्द ही गाय आहे. गायच्या पिल्लूला म्हणतात वासरू आणि गाय राहते त्याला घराला म्हणतात गोठा. वासरू आणि गोठा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून म्हण पूर्ण करा. न कर्त्याचा वार शनिवार. पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 6 ते 8 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. कविता आहे ती आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे लक्षपूर्वक आणि मग त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. थेंबातून आला ओला आनंद, कण नि कण झाला धुंद. थेंबातून आला रेशीम झुला, झुळूक येता मनात झुलला. थेंबातून आला कोवळा श्वास, मोकळ्या रानाला हिरवा ध्यास. थेंबातून आला कोण चित्रकार, आनंद बन झाले रंगकार. ही कविता वाचून घेतली आपण. आता त्याचे प्रश्न वाचणार आहोत. प्रश्न 6, थेंबातून कोण आले नाही? रेशीम झुला आला, कोवळा श्वास आला, ओला आनंद आला. कोण आलं नाही तर इंद्रधनुचा आकार आला नाही. 7वा प्रश्न आहे, आनंद बन कशामुळे रंगीत झाले? थेंबातून आला कोण चित्रकार, आनंद बन झाले रंगकार. थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे आनंद बन रंगीत झाले. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, खालील पैकी पुल्लिंग नामाचा पर्याय शोधा. ती कैरी, ती काकडी, ती कढई, परंतु तो कंगवा. कंगवा हा पुल्लिंग नामाचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न आहे, पुढील शब्द समूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायातून शोधा. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा, कृतघ्न आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 10वा, फूल या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. फूल म्हणजे पुष्प, फूल म्हणजे कुसुम, म्हणजे ब आणि क योग्य. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 11वा प्रश्न, सोबत दिलेल्या आकृतीत अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. इथं तयार होतो काट सर, काटकसर करणे. काटकसर करणे म्हणजे बचत करणे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा, खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. खराटे, अनेक खराटे. ताटे, अनेक खराटे ताटे आणि घरटे, एक घरटे. बटाटे, अनेक बटाटे. घरटे एक असलं तरी आपण घरटेच म्हणतो, घरट म्हणत नाही, घरटे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, एकवचनी घरटे. 13वा प्रश्न आहे, पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? इथे हा अशुद्ध शब्द आहे, बाकीचे सगळे
लसूण, होडी, विमान, गोळ हे सगळे शुद्ध शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 4 शब्द शुद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14 व 15 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. 14वा प्रश्न आहे टिंबटिंब हा फळांचा राजा आहे. आंबा हा फळांचा राजा आहे. 15वा प्रश्न आहे त्यापासून मुरांबा, टिंबटिंब, पणे व आमचूर बनवतात. लोणचे, पणे, आमचूर बनवतात. विभाग 2 गणित प्रश्न 25 गुण 50. पहा 16वा प्रश्न आहे 1 ते 100 या संख्या दरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत. पहा 1 ते दोन्ही ठिकाणी समान अंक असणारे संख्या आहेत 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 9 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 17वा प्रश्न आहे 200 पैसे बरोबर किती. 100 पैशाचा 1 रुपया होतो तर 200 पैशाचे 2 रुपये. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. इष्टिका चिठ्ठीला एकूण टिंब पृष्ठे असतात. इष्टिका चिठ्ठीला एकूण 6 पृष्ठे असतात. 19वा प्रश्न आहे 1 शतक या संख्येपेक्षा 2 कमी असणारी संख्या अक्षरात लिहा. 1 शतक या संख्येपेक्षा 2 कमी असणारी संख्या आहे 98. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा प्रश्न खालील आकृती संबंधी योग्य विधान कोणते. 3 शिरोबिंदू असतात आहेत. 3 कोण असतात त्रिकोणाला. बरोबर आहे. 3 बाजू असतात ते पण बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 21वा प्रश्न सोबतच्या आकृतीत संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. 72 आहे त्याची विस्तारित मांडणी आहे. 7 दशक आहे म्हणजे 70 अधिक 2. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 22वा प्रश्न सन 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात 16 मे रोजी कोणता वार असेल. पहा महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास 16 मे रोजी कोणता वार येईल. पहा एक वार परत इथे पहा महाराष्ट्र दिन 1 तारखेला आहे आणि त्या दिवशी शुक्रवार आहे. परत मग 1 मे नंतर परत 8 मेला शुक्रवार येईल आणि परत दुसरा 16 मेला पण शुक्रवार येणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. जाणार राजवीर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 23वा म अधिक म अधिक म अधिक म बरोबर 40 तर म बरोबर किती. पहा 4 वेळेस जर म ची बेरीज केली तर 40 होतात. मग म ची किंमत आहे 10. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 24वा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर ज्याचा 2 अंकी संख्या आहे ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. तर 9 दशक इथं 6 दशक 8 दशक आणि 6 दशक. 9 दशक मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. 25वा प्रश्न आहे शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधा. हे आहे दंडगोल. पर्याय क्रमांक 3. 26वा प्रश्न आहे खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हात जागी येणारा योग्य पर्याय शोधा. ए बी बी सी सी परत डी डी. ए बी बी नंतर सी सी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा इथे 27वा प्रश्न आहे 7, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता. पहा एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करतो त्यावेळेस लहान अंक प्रथम घेतो 3 आणि 7 म्हणजे 37 ही संख्या तयार होईल तर त्याच्या एकक स्थानी असेल 7. ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 28वा प्रश्न खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियाचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. मिलिंदजवळ 13 पुस्तके, कबीरजवळ 9 पुस्तके बेरीज करायची. मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या एकूण म्हणजे बेरीज. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 29वा प्रश्न 20 अधिक 30 बरोबर किती. 20 अधिक 30 बरोबर 50. मग 50 दशक होणार नाही. 50 एकक बरोबर आहे. 50 दशक म्हणजे 5 दशक म्हणजे 50 हे पण बरोबर आहे. ब आणि क
बरोबर. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ब आणि क योग्य. प्रश्न 30 आहे. 10 गुणिले 10 बरोबर किती? 10 10 100. 10 दशक म्हणजे 100. 1 शतक म्हणजे 100. 100 एकक म्हणजे 100. सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 31 प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत? मग 1 2 3 4 5 आणि हे तोंडाचं एक 6 असे 6 वर्तुळ आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 32 प्रश्न आहे. खालील पैकी कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? पहा, उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत म्हणजे सगळ्यात मोठी संख्या 45, थोडीशी लहान आणि सगळ्यात लहान. असा उतरता क्रम 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 33 प्रश्न आहे. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती? आपल्याला इथं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. हवेतून प्रवास करणारे म्हणजे विमानातून प्रवास करणारे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जण आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे 34. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोन आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? पहा, इथं चौकोनाच्या जागी 7 आणि त्रिकोणाच्या जागी 1 असं ठेवला. इथं 7, परत 7 मधून 1 गेला 6 आणि 8 मधून 7 गेला त्रिकोण म्हणजे 1. म्हणजे हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे 35 प्रश्न. खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. पहा, लिटर हे धारिता मोजण्याचे एकक आहे. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे एकक आहे. मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. किलोग्रॅम हे अंतर मोजण्याचे एकक आहे. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, परंतु मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचं विधान विचारलंय. मग आपलं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 36 प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण डॅश डॅश बाजू, टिम्ब बाजू 4 बाजू. 37 प्रश्न आहे. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. 7 35 ही बरोबर जोडी आहे. 3 12 इथं 12 पाहिजे होते, 12 नाहीत. 9 92 18 इथं 18 पाहिजे. 6 36 पाहिजे होते. तिन्ही जोड्या चुकलेल्या आहे. पर्याय बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 5 गुणिले 7 35. 38 प्रश्न आहे. खालील पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय ओळखा. एकही कड आणि एकही बाजू नसणार आहे हा बॉल. पर्याय क्रमांक 4. 39 प्रश्न आहे. सोबतच्या घड्याळात बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील? पहा, इथं 1:15 वाजलेले आहेत. 2 वाजायला 5 10 आणि 15 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटांनी 2 वाजतील. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता पर्यायात 5 आडव्या रेषा आहेत? 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 4. विभाग इंग्रजी. प्रश्न 10 गुण 20. पहा, इथं 41 प्रश्न आहे. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? एक्सक्लेमेशन मार्क हे उद्गारवाचक चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 2. 42 प्रश्न आहे. तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी 6 वाजता भेटलात तर तुम्ही कोणते अभिवादन कराल? गुड मॉर्निंग. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 43 प्रश्न आहे. सोबतच्या अवयवाचे नाव सांगा. हे हँड्स आहेत. पर्याय क्रमांक 4 हँड्स. पुढे आहे 44 प्रश्न आहे. डॉग या प्राण्याचा आवाज कोणता? डॉग बार्क म्हणजे भुंकतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 45 प्रश्न आहे. खालील शब्दापैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? इथं हॉट, टॉप, डॉट, नॉट. इथं शेवटी टी आलाय सगळ्या वर्डच्या, परंतु इथं पी आलाय म्हणजे याचा उच्चार वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या पक्षाचे नाव पर्यायातून शोधा. हा आहे कावळा, त्याला म्हणतात क्रो. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 47 प्रश्न आहे. खाली दिलेल्या कोड्याचे योग्य उत्तर शोधा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स. हु आय एम? आय एम अ एलिफंट. 48 पर्याय क्रमांक 2. 48 प्रश्न आहे. मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात? मे महिन्यात असतात 31 दिवस. 31. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 39 प्रश्न आहे. स्पॅरो या शब्दात कोणता लहान अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे? रो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 50 प्रश्न आहे. खालील पर्यायातील वेगळा शब्द शोधा. ग्रीन, ब्ल्यू, ऍपल, रेड.
हे सर्व कलर आहेत, परंतु ऍपल हे फ्रूट आहे. पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. पहा विभाग चौथा बुद्धिमत्ता प्रश्न 25 गुण 50. पहा अक्षरमाला दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 51 व 52 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 51 लांडगा, कोल्हा, अस्वल का घोडा. पहा याच्यामध्ये लांडगा, कोल्हा, अस्वल हे जंगली प्राणी आहेत, परंतु घोडा आपण घरी पाळतो म्हणून तो वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4. 52वा प्रश्न आहे 20, 10, 35, 27. 20, 10, 35 हे 5च्या पाड्यातले संख्या आहेत, परंतु 27 हे 5च्या पाड्यात नाहीयेत, म्हणून ही वेगळी आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. 53वा प्रश्न आहे समीर, भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशान, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात आणि भूपेन, विनोद व जिशान सापशिडी खेळतात. तर तीनही खेळ खेळणारा कोणता? भूपेन पहा बुद्धिबळ मध्ये पण आहे, भूपेन कॅरम मध्ये पण आहे, भूपेन सापशिडी पण मध्ये आहे. मग तिन्ही खेळ खेळणारा आहे भूपेन. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 54वा प्रश्न. एक रेबीन 9 ठिकाणी कापल्यावर एकूण किती तुकडे होतील? पहा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला फसवे प्रश्न आहेत. एक रेबीन आहे, तिचा 9 ठिकाणी तुकडे करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 ठिकाणी हे केले तर हे 9 तुकडे आणि शेवटचा राहिलेले एक 10 तुकडे, असे 10 तुकडे होणार आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 55 व 56 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखा. 3 चौक 12, 3 पाचे 15 आणि 3च्या पाड्यातल्या दुसरा संख्या कोणती? 16 नाही, 20 नाही, 29 नाही. पर्याय क्रमांक 1, 21 ही 3च्या पाड्यामध्ये आहे. 56 आहे सममित आकृती आपल्याला ओळखायची. गोलाला सममित आहे, ही पण आकृती सममित आहे. तर मग अजून कोणती दुसरी आकृती इथं सममित आहे? तर अ आणि ड. पर्याय क्रमांक अ आणि ड ही पण सममित आहे, ही पण सममित आहे. अ आणि ड. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे 57वा प्रश्न. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले, तुम्ही कोणती कृती योग्य राहील? पाकिटातील पैशांचा खाऊ घेऊन मित्रांना वाटेल, पाकिटातील पैसे काढून घेऊन पाकिट फेकून देईल, पैशाचे पाकिट गुपचूप लपून दप्तरामध्ये ठेवेल, पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा करेल, पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा करेल ही योग्य कृती आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 58वा आहे दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेत ए ते एफ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढं त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? पहा इथं ए ते एफ किती अक्षरे? ए नंतर बी, सी, डी आणि ई 4 अक्षर आहेत. त्याच्या दुप्पट अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? मग ते आहे के आणि टी. 8 के नंतर एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस 8 अक्षर के आणि टी मध्ये आहेत. म्हणजे ए आणि एफ च्या दुप्पट अक्षर यांच्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 59वा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती लिहा. त्रिकोण 2 रेषा, चौकोन 3 रेषा आणि हा पंचकोन 4 रेषा, तर षटकोन 5 रेषा, हा षटकोन आणि 5 रेषा. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 60वा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पहा पाण्यातील प्रतिबिंब विचारले, मग आपल्याला खालचा हा 0 हा वरती दिसणार आहे प्रथम आणि 3 हा खाली जाणार आहे. ह्याच दिशेला त्याचं तोंड राहील परंतु खाली, मग 0 वर आणि 3 खाली अशी आकृती कोणती आहे? निकटची दिशा ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे 61 व 62 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या मध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. ही आकृती उलटी झाली आणि एक भाग रंगवलेला आहे.
ही उलटी आकृती सुलटी होईल आणि एक भाग रंगवलेला राहील. म्हणजे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 15 ऑगस्ट पुढचा प्रश्न आहे 62वा प्रश्न. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 63वा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृतीत तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. पहा याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी उपदिशा कोणत्या? ईशान्य आणि आग्नेय. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क योग्य. पुढे आहे 65वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत समाधान हा शब्द असा लिहितात तर मासा हा शब्द असा लिहितात तर त्यात सांकेतिक भाषेत सण कसा लिहितात? स आणि न. 3 आणि 6. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 66वा प्रश्न आहे वरील अंकमालिकेत सलग 2 अंकाची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आहेत? त्या जोड्या आहेत 1 2 नंतर 3 आणि 4. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 4. 67वा प्रश्न आहे खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह ओळखा. याच्यानंतर हे 3 गोल 2 स्टार. इथं एक यांच्यामध्ये 4 गोल 1 स्टार, 3 गोल 2 स्टार. इथं एकच गोल राहिलाय तर इथं 3 स्टार होतील. मग 1 2 3 आणि इथं हा गोल, हा एक गोल आणि स्टार. गोल आणि स्टार म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 68वा प्रश्न आहे खालील प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिकृती ही साईडला म्हणजे इकडचं इकडं होत असतं, फक्त इकडची दिशा इकडं. मग हा रंगवलेला गोल प्रथम आहे तो दुसऱ्या बाजूला जाईल आणि न रंगवलेला तो पुढे येईल. ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 69वा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. 90 90 70 50. 90 मधून 30 वजा केले राहिले 70. 20 वजा केले राहिले 70. 70 मधून परत 20 वजा केले राहिले 50. 50 मधून 20 वजा केले राहिले 30 आणि 30 मधून परत 20 वजा केले राहिले 10. इथे येतील 30. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे 70वा प्रश्न. घोड्याला सिंह म्हटले, सिंहाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला बैल म्हटले, बैलाला हत्ती म्हटले तर गुहेत राहणार प्राणी कोणता? गुहेत राहतो सिंह, पण सिंहाला कुत्रा म्हटले आहे तर गुहेत राहतो कुत्रा. पर्याय क्रमांक 3. 71वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा बेदुने 4 सात्रिक 21 तसं 4 पंचे 20. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 72वा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत अंक खालील प्रमाणे चिन्हांनी दर्शवितात. यावरून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधा. पहा वरील सांकेतिक भाषेत 94 वजा 40 या वजाबाकीचे उत्तर कसे लिहिणार? पहा 94 वजा 40 वजा 40. 94 मधून 40 गेले, 4 मधून 0 गेला 4, 9 मधून 4 गेले 5, 54. मग 5 आला ही आकृती आहे आणि 4 आला ही आकृती. ही आकृती कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे 73वा प्रश्न. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करावं. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न फक्त चौकोनात असणारे अक्षर कोणते? फक्त चौकोन हा चौकोन आहे. या चौकोनात असणारे अक्षर आहे अ. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 74वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? किती त्रिकोण आहेत? मग 1 2 आणि हा पूर्ण 1 3 4 5 6 आणि हा पूर्ण 1 7. अशा प्रकारे 7 त्रिकोण आहेत. पुढचा आहे 75वा प्रश्न. सुनीता सवितापेक्षा उंच आहे, सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे, सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण? पहा इथे काय सांगितलंय, सुनीता सवितापेक्षा उंच आहे. ही सुनीता आहे, ही सवितापेक्षा
ही सुनीता आहे ही सवितापेक्षा उंच आहे. सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे. ही सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे असं सांगितले. नंतर आहे सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे आणि ही सुहाना ही सुनीतापेक्षा पण ही उंच आहे. तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच कोण आहे? सुहाना. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.